नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचा अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 20 नोव्हेंबर रोजीच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी जर हे लेक्चर तुम्हाला आवडत असेल, ही सिरीज आवडत असेल, तर लेक्चरला पहिले लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे लेक्चर शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्याकडे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचे जे काही बॅचेस आहे ते एकदम कमी किमतीमध्ये सुरू आहे. त्याचा फायदा घ्या सगळ्यांनी. बघा, तुम्ही जर बघितलं तर मोस्टली रेकॉर्डेड बॅचची वेगळी फी असते, लाईव्ह बॅचची वेगळी फी असते, त्याचबरोबर टेस्ट सिरीजची वेगळी फी असते, नोट्सची वेगळी फी असते. तर अशी कोणती वेगळी फी पे करायची गरज नाही. सगळ्या गोष्टी एकाच बॅचमध्ये आहे. यशवंत बॅच ती तुम्ही जॉईन करू शकता. सेम आपण जर बघितलं तर सेपरेट टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता जर तुम्हाला जॉईन करायचं असेल, राज्यसेवेसाठी पण आणि कंबाईनसाठी पण. त्याचबरोबर सेम राज्य आपली कंबाईनची जशी बॅच आहे तशीच राज्यसेवा विजयश्री बॅच आहे, फक्त 499 रुपयामध्ये रिव्हिजन बॅच आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर राज्यसेवा आणि कंबाईनसाठी फाउंडेशन बॅच आहे आपल्याकडं. त्याचबरोबर बीएमसी भरतीसाठी महानगरपालिकेची बॅच, ऍक्टची बॅच, त्याचबरोबर मुंबई जीके आणि निरीक्षक आणि कार्यकारी सहाय्यक या पदांसाठी एकत्रित बॅच आहे. म्हणजे वेगवेगळी बॅच घ्यायची तुम्हाला गरज नाहीये. त्याचबरोबर सगळ्या सरळ सेवा परीक्षेसाठी एकच ऑल इन वन बॅच आहे. हिचा कालावधी 1 वर्षाचा आहे. म्हणजे 1 वर्षाच्या काळामध्ये ज्या कोणत्या परीक्षा येईल त्या सगळ्या परीक्षेची तयारी तुम्ही एकाच बॅच मधून करू शकता. त्याचबरोबर रेल्वे भरतीसाठी पाहिजे तर तिरंगा बॅच, पोलीस भरतीसाठी आपली स्पेशल रेकॉर्डेड बॅच आहे. त्याचबरोबर अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला वेगवेगळ्या विषयाचे रिव्हिजन नोट्स जे आहे ते तुम्हाला बघायला मिळतील. बघा मित्रांनो, हे आहे अभ्यास मित्राचे ऍप्लिकेशन. हे डाउनलोड करा, कारण आपलं ऍप्लिकेशन बनल्यानंतर खूप सारे डाउनलोड झाल्यानंतर आपल्या नावाने म्हणजे अभ्यास, ठीक आहे, डॅश ऍप्लिकेशन, अभ्यास हे ऍप्लिकेशन, अभ्यास ते ऍप्लिकेशन, असे खूप सारे ऍप्लिकेशन बनले. तर अभ्यास मित्र ऍप्लिकेशन हे नाव लक्षात ठेवा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा. त्याचबरोबर टेलिग्रामचं जे चॅनल आहे त्या चॅनलवर आपण वेगवेगळे नोटिफिकेशन, त्याचबरोबर या लेक्चरची पीडीएफ सुद्धा तुम्हाला टेलिग्रामवरच उपलब्ध होऊन जाईल. आणि त्याचबरोबर आपलं इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. सुरुवात करूया बघा 20 नोव्हेंबरच्या चालू घडामोडीला. बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये पहिले एटीपी फायनल एकेरी विजेतेपद कोणी जिंकलं? तर बघा, एटीपीचा फुल फॉर्म काय हे मी तुम्हाला पहिले सांगतो. ठीक आहे, एटीपी तर असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स, तर अशा एटीपीचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स असा एटीपीचा फुल फॉर्म आहे. आणि एटीपी नावाची एक टेनिसची स्पर्धा आहे. ठीक आहे, जी स्पर्धा 1970 मध्ये सुरू झाली होती. मग आता एटीपी स्पर्धा जी आहे ती कोणी जिंकलेली आहे? तर इटलीचा खेळाडू आहे जेनिक सिन्नर याने ही स्पर्धा जिंकलेली आहे. ठीक आहे, तर जेनिक सिन्नरने एटीपी फायनल जे आहे जिंकलेला आहे. त्याने कुणाचा पराभव केलेला आहे? तर बघा मित्रांनो, जेनिक सिन्नरने अमेरिकेच्या टेलर फ्रेजचा पराभव केलेला आहे. ही स्पर्धा इटली देशामध्ये ट्युरिन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. महिलांच्या बाबतीत बघायचं झालं तर महिलांच्या स्पर्धेला WTA म्हटलं जातं. जसं एकदा एटीपी म्हटलं जातं तसं महिलांच्या स्पर्धेला WTA म्हटलं जातं. आणि WTA ची स्पर्धा कोको गॉफ जी अमेरिकन खेळाडू आहे तिने चीनच्या झेंग कियानवेनचा पराभव करून जिंकलेली आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, आता एटीपी जी स्पर्धा आहे तिच्यामध्ये कोण सहभाग घेतात? तर समजून घ्या, टेनिसमध्ये जे काही टॉप पहिले 8 क्रमांकाचे जे खेळाडू आहे तर तेच इथं सहभाग घेतात, त्यांच्यातच स्पर्धा होते. आणि मग फायनल मध्ये आपण जर बघितलं तर आता जेनिक सिन्नरने टेलर फ्रेजचा पराभव करून ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोग्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर बघा, डोनाल्ड ट्रम्प यांचे आरोग्य सचिव म्हणजे एकंदरीत अमेरिकेचे आरोग्य सचिव बनलेले रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर. तर केनेडी नाव तुम्ही ऐकलं असेल की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, राष्ट्रपती होते, ज्यांची हत्या जी आहे ती करण्यात आलेली आहे. तर रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर जे आहे तर त्यांचीच नियुक्ती काय करण्यात आलेली आहे? डोनाल्ड ट्रम्प यांनी, त्यांचे मुलगा आहे तर त्यांची नियुक्ती जी आहे ती ॲज अ आरोग्य सचिव म्हणून केलेली आहे. यानंतर तिसरा क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, कोणत्या देशाच्या युनिव्हर्सिटी ऑफ ओलांगॉंग ने गुजरात मधील गिफ्ट सिटी येथे आपला पहिला इंडिया कॅम्पस सुरू केलेला आहे? तर बघा मित्रांनो, गुजरात मध्ये गिफ्ट सिटी नावाने एक नवीन सिटी जी आहे ती बनवण्यात येत आहे. गुजरात इंटरनॅशनल फायनान्शियल आणि T4 काय आहे एकदा मी सांगतो तुम्हाला, एकच मिनिट. ठीक आहे, फायनान्स टेक सिटी. तर गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी असायचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, तर गिफ्ट सिटी जी आहे ती खूप चर्चेमध्ये असते, कारण गुजरातमध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट जे आहे, इंडियामध्ये जे कोणते वेगवेगळे प्रोजेक्ट येत आहे त्यापैकी बऱ्यापैकी प्रोजेक्ट जे आहे ते गिफ्ट सिटीमध्ये जाते. तर ही जी गिफ्ट सिटी आहे
गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी जी आहे तर ती खूप महत्वाची आहे, ती व्यवस्थित आपल्याला त्याच्याविषयी माहित असलं पाहिजे. आणि तिच्यामध्ये आता युनिव्हर्सिटी ऑफ ओलांगॉंग ने आपले काय केलेलं आहे तर इंडिया कॅम्पस सुरू केलेला आहे. म्हणजे या युनिव्हर्सिटीने आपली एक शाखा सुरू केलेली आहे. तर ही जी शाखा आहे मित्रांनो, ही जी काही युनिव्हर्सिटी ऑफ ओलांगॉंग जी आहे तर ती ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटी आहे. आणि तिने आता गिफ्ट सिटीमध्ये काय केलेले आहे तर आपले एक कॅम्पस जे आहे ते ओपन केलेलं आहे. ही जी युनिव्हर्सिटी आहे ही आर्थिक तंत्रज्ञानामध्ये मास्टर्स आणि ग्रॅज्युएट प्रमाणपत्र जे आहे ते ऑफर करते. म्हणजे तुम्ही तिथं समजून घ्या की इकॉनॉमिक्स आपण म्हणूया टेक्निकल इकॉनॉमिक्सशी रिलेटेड काय करू शकता, तिथं डिग्री आणि ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. यानंतर चौथा क्वेश्चन आहे, जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचं उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आलेलं आहे. आता सखी डेपो थोडं असं नाव मराठी वाटतं, पण बघा महाराष्ट्र याचं उत्तर नाहीये. याचं उद्घाटन मित्रांनो दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर सखी डेपो पूर्णपणे महिलांचा डेपो आहे मित्रांनो. 223 महिला कर्मचारी आहे, 89 इथं ड्रायव्हर आहे आणि 134 कंडक्टर आहे. तर अशा प्रकारे पूर्णपणे दिल्लीमध्ये चालणारा हा एक महिला डेपो तयार झालेला आहे. ठीक आहे, ज्यामध्ये बस ड्रायव्हर सुद्धा महिला असणार, बस कंडक्टर सुद्धा महिला असणार. या बस डेपोला सखी डेपो असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी सरोजनी नगरमध्ये जगातील हा पहिला महिला बस डेपो सुरू केलेला आहे, जिथे सगळ्या गोष्टी महिलांच्या माध्यमातून होणार आहे. आणि आपण असं म्हणू शकतो की हा जो उपक्रम आहे हे महिला सक्षमीकरणाचं एक पाऊल आहे. यानंतर नोव्हेंबर 2024 मध्ये भारताचा संचार उपग्रह GSAT-20 किंवा आपण याला GSAT N2 नावाने देखील ओळखतो. तर हा उपग्रह कोण प्रक्षेपित करणार आहे तर GSAT-20 नावाचा उपग्रह जो आहे तो SpaceX प्रक्षेपित करणार आहे. SpaceXचं एक रॉकेट आहे बघा फाल्कन. तर फाल्कन नावाचं रॉकेट जे आहे या रॉकेटच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत GSAT-20 नावाचा उपग्रह जो आहे तो प्रक्षेपित करणार आहोत. GSAT-20चं वजन आहे 4700 किलो. आपण जर बघितलं तर कॅलिफोर्निया या ठिकाणी SpaceXचं मुख्यालय आहे. SpaceX जर आपण बघितलं तर ही एलॉन मस्क यांची एक कंपनी आहे. आपण जर बघितलं तर हा जो GSAT-20 नावाचा उपग्रह आहे तर दुर्गम भाग जे असतात तर त्या भागामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यासाठी या GSAT-20 ची मदत होणार आहे. SpaceXची स्थापना 14 मार्च 2002 मध्ये करण्यात आली होती. कॅलिफोर्निया मध्ये याचं मुख्यालय आहे. ठीक आहे, संस्थापक आहे एलॉन मस्क. यानंतर पुढे जाऊया, जागतिक प्रतिजैवक प्रतिकार जागृती सप्ताह जो आहे 2024 तो कधी साजरा केला जात आहे. तर बघा मित्रांनो, जे काही प्रतिजैवक असतात आपण त्यांना अँटी मायक्रो बायोलॉजिकल एलिमेंट्स असं म्हणू शकतो. ठीक आहे, तर जे काही प्रतिजैवक असतात ठीक आहे ते कशासाठी वापरले जातात तर आपण म्हणूया की आपल्याला समजा एखादा आजार झाला तर आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रतिजैवकाचा वापर केला जातो. मग त्याचा एक सप्ताह जो आहे की प्रतिजैवकाचं महत्व काय आहे. ठीक आहे, प्रतिजैवक प्रतिकार जागरूकता सप्ताह जो आहे त्याचं महत्व काय त्याबाबत जागरूकता पसरवण्यासाठी 18 ते 24 नोव्हेंबर दरम्यान इथं आपल्या भारतामध्ये आणि जगामध्ये काय केले जात आहे जागतिक प्रतिजैविक प्रतिकार जागरूकता सप्ताह जो आहे तर तो सेलिब्रेट केला जातोय. याची थीम आहे एज्युकेट ॲडव्होकेट ॲक्ट नाव अशी याची थीम आहे. बघा, त्याचं प्राथमिक उद्दिष्ट आहे की प्रतिजैवक प्रतिकार बद्दल जागरूकता आणि समज वाढवणे, औषध प्रतिरोधक संक्रमणाचा उदय आणि प्रसार कमी करण्यासाठी सर्वतोमुखी. तर एवढं लक्षात ठेवा, बेसिक तारीख लक्षात ठेवा, थीम लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया, कोणत्या देशाने 10 दशलक्ष डॉलर किमतीच्या 1400 लुटलेल्या कलाकृती भारताला परत पाठवण्याची घोषणा केली आहे. तर बघा मित्रांनो, भारतामधून वेगवेगळ्या मूर्त्या वगैरे चोरी केल्या जातात आणि त्या वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन विकल्या जातात. तर तशा 1400 कलाकृती ज्या आहे ज्यांची किंमत 10 दशलक्ष डॉलर आहे तर त्या आता भारताला परत दिले जाणार आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेकडून. यापूर्वी अमेरिकेने काय केलेलं आहे, त्यापूर्वी अमेरिकेने आपल्याला जवळपास 2016 पासून 578 अशा वस्तू ज्या आहे ऐतिहासिक वस्तू ज्या आहे ते परत केलेल्या आहे. जवळपास मागच्या 4000 वर्षाच्या इतिहासातील या वस्तू आहे. ठीक आहे, यांना खूप किंमत असते बघा. यांना आपण अँटिक पीस म्हणतो.
तर हे अमेरिका आपल्याला परत करणार आहे आणि आता ऍडिशनल 10 दशलक्ष डॉलरच्या 1400 ज्या काही कलाकृती आहे त्या अमेरिकेकडून आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय एपिलेप्सी डे जो आहे 2024 तो कधी साजरा केला जात आहे. तर बघा मित्रांनो, एपिलेप्सी काय असतं तर हा एक मेंदूशी संबंधित आजार आहे. काय आहे? मेंदूशी संबंधित आजार आहे. हा आजार झाल्यानंतर माणूस कंटिन्यू चक्कर येऊन वगैरे पडत असतो. तर बघा, राष्ट्रीय एपिलेप्सी डे जो आहे तो 17 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट केला जात आहे. बघा याची थीम काय होती तर माइलस्टोन ऑन माय एपिलेप्सी जर्नी अशी याची थीम होती. 17 नोव्हेंबर रोजी हा सेलिब्रेट केला जातो. एपिलेप्सी फाउंडेशन तर्फे हा दिवस जो आहे तो साजरा करण्यात येतो. यानंतर भारतीय तटरक्षक दलाने नोव्हेंबर 2024 मध्ये रिप्रेक्स 2024 हा सराव कुठे आयोजित केला? तर बघा, तटरक्षक दलाने हा जो सराव आहे आपण काय म्हणूया की युद्ध सराव आहे, सराव आहे हा पराद्वीप ओडिशा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर भारतीय तटरक्षक दल जे आहे त्यांनी रिप्रेक्स नावाचा जो काही सराव आहे, ठीक आहे, तर तो पराद्वीप ओडिशा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, या सरावाचं मेन काय होतं, यामध्ये काय करण्यात येत होतं तर जी काही समुद्रामध्ये तेल गळती होते आणि जे काही सागरी प्रदूषण होणाऱ्या ज्या काही घटना असतात तर त्यांच्यावर कारवाई करणं हा या सरावाचा मुख्य उद्देश होता. यानंतर तटरक्षक दलाबाबत मी तुम्हाला माहिती सांगतो. तटरक्षक दलाचं मुख्यालय आहे नवी दिल्लीला. त्याची स्थापना करण्यात आली 1 फेब्रुवारी 1977 ला. सध्याचे महासंचालक आहे एस परमेश. त्यानंतर स्थापना दिवस 1 फेब्रुवारी रोजी आहे आणि आपण जर बघितलं तर वयम रक्षमहा हे त्याचं ब्रीद वाक्य आहे तटरक्षक दलाचं. यानंतर मॉरिशस मध्ये भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा मित्रांनो, अनुराग श्रीवास्तव हे मॉरिशस मध्ये भारताचे पुढील उच्चायुक्त असणार आहे. यानंतर पुढे जाऊया. आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस 2024 कधी साजरा केला गेला? तर बघा, इंटरनॅशनल टॉलरन्स डे ज्याला आपण म्हणतो, तर हा आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस जो आहे तर तो 16 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट केला गेला. आता आपण जर बघितलं, आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस जो आहे तो 16 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट केला जातो. युनेस्कोच्या 50व्या वर्धापन दिनाच्या स्मरणार्थ 1995 मध्ये आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवसाची आपण सुरुवात केली होती. 16 नोव्हेंबर हा दिवस जो आहे तो आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस म्हणून पहिल्यांदा 1996 मध्ये मंजूर करण्यात आला होता. आपण जर बघितलं, ठीक आहे, तर 1995 मध्ये सहिष्णुता आणि अहिंसेला प्रोत्साहन देण्यासाठी युनेस्कोने मनजीत सिंग पुरस्काराची सुद्धा स्थापना केली होती. हा पुरस्कार दर 2 वर्षांनी एकदा आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिनी दिला जातो. इंटरनॅशनल डे फॉर टॉलरन्स हा 16 नोव्हेंबर आहे, लक्षात ठेवा. यानंतर 12वा क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने नोव्हेंबर 2024 मध्ये इलेक्ट्रिक वाहन जर तुम्ही घेतलं तर त्यावर जी काही नोंदणी करावी लागते आरटीओची, तर त्यावर 100% सूट मिळणार आहे. तर ती कोणी जाहीर केलेली आहे? तर ती तेलंगणाने जाहीर केलेली आहे. बघा, तेलंगणाने जाहीर केलेली आहे. आपण जर बघितलं तर ही सूट जी आहे ती 31 डिसेंबर 2026 पर्यंत मिळणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण आहे? तर रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहे. राजधानी आहे हैदराबाद. आता तुम्हाला 2 टेस्ट क्वेश्चन विचारतो. चला, नोव्हेंबर 2024 मध्ये भारताचा संचार उपग्रह GSAT-20 कोणी प्रक्षेपित केला? त्याचबरोबर बघा, नोव्हेंबर 2024 मध्ये पहिले ATP फायनल एकेरी विजेतेपद कोणी जिंकलं? कंबाईन यशवंत बॅच सुरू आहे. बघा, हिचे लाईव्ह लेक्चर जे आहे ते सुरू आहे. टाइम टेबल नुसार सगळ्या गोष्टी चालू आहे. त्याचबरोबर बघा, कंबाईन राज्यसेवेसाठी पूर्व परीक्षेची बॅच आहे आणि स्पेशली मी आता करंट अफेअर्सची बॅच सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपलं जानेवारी आणि फेब्रुवारी 2024 शिकवून झालेलं आहे. त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री नावाची बॅच सुरू आहे मित्रांनो. त्याचबरोबर कंबाईनसाठी राज्यसेवेसाठी फाउंडेशन बॅच देखील सुरू आहे. त्याचबरोबर BMC भरतीचा ऍक्ट, मुंबई GK आणि निरीक्षक आणि कार्यकारी सहाय्यक या पदासाठी सुद्धा बॅचेस सुरू आहे. ऑल इन वन नावाची बॅच आहे. रेल्वे भरतीसाठी तिरंगा बॅच, पोलीस भरतीसाठी स्पेशल बॅच जे आहे ते सुरू आहे. त्याचबरोबर जर बघितलं, चालू घडामोडीच्या नोट्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर आपल्या या लेक्चरच्या नोट्स तुम्हाला टेलिग्रामवर आणि ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल. त्याचबरोबर आपलं इन्स्टाचं पेज आहे, त्याला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. थांबूया मित्रांनो, आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो, बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.